सारेगमपचं नवीन पर्व लवकरच सुरू होतंय आणि यावेळी आपल्याला पुन्हा एकदा अवधूत गुप्तेचं उत्साही परीक्षण पाहायला मिळणार आहे आणि त्याबाबत अवधूत नक्कीच एक्साइटेड आहे। सारेगमप ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या कार्यक्रमाचं हे 12वं पर्व सुरू होतं। मी पहिल्या पर्वापासून इथला एक फॅमिली मेंबर असल्यासारखा आहे। मी आजच शूटिंगमध्ये पण सांगितलं की माझ्या आधार कार्डावरती पण इथलाच ॲड्रेस आहे असं वाटतं काय काय लोकांना। तर इतकं छान हे पर्व आहे। ह्यामध्ये नाविन्य जर का म्हणाल तर मुख्य म्हणजे 2 वर्षाची गॅप जी पडलेली आहे ते एक नाविन्य आहे। आणि दुसरं महत्त्वपूर्ण नाविन्य असं मला वाटतं की 15 ते 30 वयोगट आहे आणि माणसाला जे लक्षात राहतं साधारण किंवा त्याच्यावर जे संस्कार होऊ शकतात ते साधारण 5व्या-7व्या वयापासून होतात। तर खरोखर पहिलं पर्व ज्या वेळेला झालं सारेगमपचं त्यावेळेला जी मुलं 7 वर्षाची होती ती आज 15 वर्षाची आणि ती ह्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ शकतायत, घेणार आहेत। तर मी म्हटलं की इतके दिवस आम्ही बाहेरनं काढून आणलेल्या आंब्यांचं लोणचं घालत होतो, पण आत्ताचे हे जे आंबे आहेत हे आम्ही स्वतः लावलेले आहेत। ह्यांच्यावरती सारेगमपच्या माध्यमातून ऑलरेडी संस्कार झालेले आहेत आणि अशा प्रकारची ती मुलं इथे येणार आहेत। ते नक्की काय गाणार आहेत, त्यांची मानसिकता काय आहे हे मला एक उत्कंठेचा माझ्यासाठी विषय। चाबूक म्हणा, तोडलंस मित्रा, फोडलंस मित्रा, चाम मारी धरून फटाक वगैरे हे जे काय होतं ते माझ्या दररोजच्या बोलीभाषेतले शब्द होते जे लोकांना मजेदार वाटले। मी ते काही खास सारेगमपसाठी काढलेले नव्हते, त्यामुळे ह्या वेळेला काही नवीन शब्द येतील असं काही नाही। कदाचित तेच येतील आणि एखादा कधीतरी कोपऱ्यात राहिलेला एखादा शब्द चटकन जिभेवर आला आणि लोकांना आवडून गेला तर लोक पुन्हा त्या शब्दाच्या प्रेमात पडतील। तौफिकजींसारखा मोठा जज ह्या शेड्यूलला मिळाला हे आमचं खूप सौभाग्य आहे। माझं खूप मोठं सौभाग्य आहे की मला त्यांच्या बाजूला बसून कमेंट्स द्यायला मिळणार आहेत। त्याचबरोबर त्या मला खरं तर अगदी सांगायचं तर त्या 2 कमेंट्सच्या मधला किंवा कार्यक्रमाच्या मध्ये ज्यावेळेला ब्रेक होतो त्यावेळेला मी त्यांच्याशी ज्या गप्पा मारणार आहे त्याबद्दल मला जास्त औत्सुक्य आहे। तिथे आमचा एक कॅमेरा नसतानाचा गुप्तेचा कार्यक्रम सुरू होणार आहे ज्याच्या मी त्यांना काय काय गुप्त हे समजून घेणार आहे, शिकणार आहे त्यांच्याकडनं। तर ह्या गोष्टीचं मला खूप अप्रूप आहे, उत्सुकता आहे। मुलांसाठी देखील त्यांचं जे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे इंटरनॅशनल त्यांचं जे नॉलेज आहे किंवा एक्सपोजर आहे, त्यांचं संगीताकडे त्यांचा बघण्याचा अप्रोच हा खूप वाईड आहे। त्यांनी जगातलं म्युझिक बघितलं आहे, जगातले म्युझिशियन्स बघितलेत, तर त्या अनुषंगाने ते ज्यावेळेला आपल्या महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं आलेल्या मुलांना ते सांगतील, काही गोष्टींचं त्यांना मार्गदर्शन करतील, त्यावेळेला त्यांचा अप्रोच त्या लेव्हलचा असणार आहे, ही फार मोठी गोष्ट आहे। माझं आणि त्यांचं माझे आणि त्यांचे मतभेद होण्याची शक्यताच नाही, कारण शेवटी त्यांना ते संगीताचे जाणकार आहेत आणि कळल्या तर मला ज्या गोष्टी माहीत नसतील, जर का मतभेद म्हणण्यापेक्षा मला एखादी गोष्टीची माहीत नाही ती त्यांच्याकडनं कळली तर मी एक विद्यार्थी म्हणून ती शिकीन। त्यामुळे मला अजिबात वाटत नाही की याच्यामध्ये आमच्यात काही मतभेद होतील। सारेगमपच्या ह्या पर्वात व्हरायटी ऑफ म्युझिक तर असेलच, पण आवाजातली वैविध्यताही ऐकायला मिळेल असं दिसतंय।